आणि तो दुसरा पॉइंट कुठला आहे पहा, तो दुसरा पॉइंटच आहे तो म्हणजे त्याची डक्ट सिस्टीम. इथं प्रायमरी सेक्स ऑर्गन आपण कंप्लीट केला. आता दुसरा डक्ट सिस्टीम और ऍक्सेसरी डक्ट असं पुस्तकात म्हटलं. ऍक्सेसरी डक्ट. आता ऍक्सेसरी डक्ट मध्ये कोण कोण येतं पहा. सो ऍक्सेसरी डक्ट there are, first of all, it consists rhetiasis, then vasa efferentia, then epididymis, then vasa differentia. आता इथं एक लक्षात घ्या, rhetiasis वेगळं शिकवेल, vasa efferens इथं शिकवणार आहे, नंतर epididymis इथं दिसतंय, vasa difference पण दिसतंय, त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट दिसते आणि हे युरेथ्रा दिसतंय. हे सगळं इथं आपल्याला शिकायचंय पहा. मग त्यातला पहिला पार्ट आपण शिकायला सुरुवात करू की ज्याला आपण म्हणतो rhetiasis. So what is meant by rhetiasis? So all seminiferous tubules which are present in the testes, that tubules and their posterior surface, they form a network of tubule. So this is the testis. This is the posterior side of testes. All that tubule, all seminiferous tubules present in the testes, they come towards the posterior surface and they form this network of tubule, and that network of tubule is known as a rhetiasis. म्हणजे पहा कसं, समजा हा एक आपण seminiferous tubule घेतला, हे त्याचा एंड, हा दुसरा घेतला, हा त्याचा एंड, हा तिसरा घेतला, हा त्याचा एंड, ठीक आहे, हा चौथा हा त्याचा एंड. असे टेस्टिस मध्ये जेवढे सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतील तेवढे सगळे त्या टेस्टिसच्या पोस्टेरियर साईडला येतील आणि पोस्टेरियर साईडला येऊन जे नेटवर्क ते तयार करतात, दॅट नेटवर्क इज नोन ॲज अ rhetiasis. समजतंय? rhetiasis म्हणजे वेगळं काही नाहीये मुलींना. सेमिनिफेरस ट्यूब्यूल जे टेस्टिस मध्ये प्रेझेंट आहे ते पोस्टेरियर साईडला युनाइट होऊन जे नेटवर्क तयार करतात, जे ट्युब्युलर नेटवर्क तयार करतात, त्या ट्युब्युलर नेटवर्कला आपण काय म्हणतो, rhetiasis. So rhetiasis is a tubular network which is formed towards the posterior side of the testis. Clear? That is about the rhetiasis. Now the next point is a vasa efferentia. So vasa efferentia, next is a vasa efferentia. First rhetiasis, second vasa efferentia. So vasa efferentia means they are also fine tubules which are 10 to 20 in number and they are arises from rhetiasis. म्हणजे कसे पहा, हे जे काही rhetiasis इथं तयार झाले, ह्या rhetiasis पासून असेच पुन्हा साधारणतः ट्यूब निघतात आणि हा ट्यूब म्हणजे कोण, तर त्याला आपण म्हणतो vasa efferentia. So vasa efferentia, these are also fine tubules which are 12 to 20 in number and they are originated from rhetiasis. मग इथं दाखवलं आपण, इथं तुम्ही सांगू शकता इथून निघतात त्या अशा इथं. So vasa efferentia, they are the fine tubules 12 to 20 in number and originated from rhetiasis. लक्षात येते का पहा, rhetiasis म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्यूल टेस्टिसच्या पोस्टेरियर साईडला येतात, तिथं युनाइट होण्यापेक्षा तिथं नेटवर्क तयार करतात आणि त्या नेटवर्कला आपण rhetiasis म्हणतो. ह्याच rhetiasis पुन्हा एकत्र येतात, एकत्र येऊन त्यांच्यापासून पुन्हा फाईन डक्ट तयार होतात आणि हे फाईन ट्यूब्यूल्स म्हणजे कोण, तर vasa efferentia. आणि त्या किती असतात, तर 12 ते 20 नंबरनी असतात आणि त्या काय काम करतात, तर सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये तयार झालेले स्पर्म rhetiasis मधून कॅरी करायचं काम vasa efferentia करतात. ठीक आहे, कोणाला देतात ते पुढे, they give it to the next point, that is the
epididymis. So the next portion is a epididymis. पहिला rete testis, दुसरा पाहिला vasa efferentia. आता तिसरा काय? epididymis. So this structure, आता हे मात्र तुम्हाला दिसतं, कारण हे सगळं कुठे आहे? हे सगळं त्या टेस्टिसच्या आतच आहे तिथं. त्यामुळे आता हा पोर्शन जो तुम्हाला मी इथे दाखवलाय, हा कॅपिंग झालेला हा पोर्शन म्हणजे कोण असतो? तर ह्या पोर्शनला म्हटलं जातं epididymis. So there is a pair of epididymis, and that epididymis is a long and highly coiled tube. It is long and highly coiled tube, which is about 6 meters in length. लक्षात ठेवा, 6 मीटर लांबीची ही ट्यूब आहे. म्हटल्यानंतर तुम्ही इमॅजिन करू शकता की ही जर टेस्टिस जवळ बसवलेली असेल तर तिचं काय झालेलं असेल? खूप कॉइलिंग झालेलं असेल. सो इट इज अ लॉंग ट्यूब, इट इज हायली कॉइल्ड ट्यूब विच इज अबाउट 6 मीटर इन लेंथ. दॅट इज अ सी शेप. त्याला सी शेप किंवा कॉमा शेप पण म्हणतात असं काही पुस्तकात दिलंय. सो दॅट epididymis is a C shape, capital C shape, or it is also known as a comma shape. And such a long tube, it is divided into the 3 parts. The upper is known as a caput. Upper portion is known as a caput. Middle portion is known as a corpus. And last portion is known as the cauda. Last portion is known as the cauda. पहा, 6 मीटर लांबीची ट्यूब आहे म्हटलं मी तुम्हाला, की जी सी शेपची आहे किंवा त्याला कॉमा शेप असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये वासा इफरन्शिया ओपन झाली. बरोबर. आता वासा इफरन्शिया कुठे ओपन होईल? ह्याच्या हेडमध्ये, म्हणजे अप्पर पार्ट मध्ये, की ज्याला तुम्ही काय म्हणता? कॅप्यूट म्हणता. ठीक आहे. मग अशी जी हायली कॉइल्ड ट्यूब आहे हिचे 3 पार्ट झाले. हेड रिजनला कॅप्यूट किंवा अप्पर पोर्शनला कॅप्यूट म्हणतात, ज्याच्यात वासा इफरन्शिया ओपन झाली. त्याच्यानंतर कॉर्पस म्हणजे तिचा मिडल पोर्शन, त्याला बॉडी असंही म्हटलं जातं. आणि कॉडा म्हणजे त्याचा टेल, की ज्याला आपण लोअर पोर्शन असं म्हणतो. हे झालं epididymis बद्दल. आणि ह्या epididymisचं फंक्शन काय आहे? तर स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन दिस ट्यूब. स्पर्मचं जे काही मॅच्युरेशन आहे, पहा, टेस्टिस मध्ये तयार झालेले स्पर्म रिटे टेस्टिस मधून व्हासा इफरन्शिया मधून epididymisच्या कॅप्यूट मध्ये आले, कॅप्यूट मधून कॉर्पस मध्ये गेले, कॉर्पस मधून त्याच्या कॉडामध्ये आता आले. मग ह्या ट्यूब मध्ये ते काय होतं? तर त्या स्पर्मचं मॅच्युरेशन करायचं काम कोण करतं? तर ही epididymis करते. लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड सच अ epididymis now opens into the next portion known as a vas deferens, or it is known as a vasa differentia. Next one is the fourth one is vas deferens. Single is a vas deferens, and as there is a pair, it is known as a vasa differentia. काही म्हणा तुम्हाला आवडेल ते. Means this structure, these tubes are known as a vasa differentia. So vasa differens or vasa differens, there is a pair of vasa differentia. That vasa differentia, they arises from epididymis, then they travels into the abdominal cavity. पहा, लक्षात येत आहे का? epididymis कुठे प्रेझेंट आहे? किडनी टेस्टिस वरती त्यांनी कॅपिंग केलंय. टेस्टिस कुठे आहे? स्क्रॉटल सॅक म्हणजे आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. मग epididymis, आता epididymis पासून पुढे व्हासा डिफरन्शिया तयार होणार आहे. इथून पुढे ही व्हासा डिफरन्शिया काय करते? इट अरायझेस फ्रॉम epididymis and then it enters into the abdominal cavity.
पहा, स्क्रॉटल सॅक कडून तिला तर कुठे जायचंय? ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये जायचंय व्हाया द इंग्युनल केनॉल. इट ओरिजिनेट फ्रॉम एपिडिडामिस and enters into the abdominal cavity by inguinal canal. इंग्वायनल कॅनॉल म्हणून टाकला. त्या इंग्वायनल कॅनॉलच्या मार्फत ही बाहेरच्या बाजूला असलेली जी काही वासा डिफरन्स आहे दॅट एंटर इनसाइड द abdominal cavity. Now, it forms a loop around the ureter or over the ureter. It forms the loop over ureter. पाहिलं लक्षात येत आहे, हे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे, ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे. इथून ही वासा डिफरन्सच्या निघाल्या, निघून इंग्वायनल कॅनॉल मधून ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये गेल्या. कुठपर्यंत जातात? एक्सक्रीटरी सिस्टीमच्या युरेटर पर्यंत. एक्सक्रीटरी सिस्टीमच्या युरेटरच्या भोवती इट फॉर्म्स अ लूप ओव्हर द युरेटर्स and then it opens into the urethra. पहा, कुठे ओपन झालेला आहे फायनली? इट ओपन्स इनटू द युरेथ्रा. लक्षात येते मग तुमच्या? मग अशा पद्धतीनं ही आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी होती. इट एंटर्स इनटू द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी व्हाया द इंग्वायनल कॅनॉल. Then it forms a loop over the ureter and then it opens into the next portion which we known as a urethra. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं ती युरेथ्रा मध्ये ओपन होते. पण त्याच्या आधी काय होतं लक्षात घ्या, ही युरेथ्रा मध्ये ओपन व्हायच्या आधी ही सेमिनिफेरस ट्यूब्यूल सेमिनल वेसिकल बरोबर जॉईंट होऊन एक वेगळी डक्ट तयार करते आणि त्या डक्टला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणतो. So the next point is a ejaculatory duct. पुढचा पॉइंट आपल्याला भाषा डिफरन्सच्या नंतर का शिकायचा आहे. 5वा पॉइंट इजॅक्युलेटरी डक्ट. आता पहा, इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे काय? विच इज अबाउट ओनली 2 centimeter in length. Now that ejaculatory duct or simply vasa difference before entering into the urethra, it is joined with the duct of that seminal vesicle. This is the seminal vesicle, and then it forms a common duct, that is the duct of seminal vesicle and vasa difference. They form a common duct, and that duct is known as a ejaculatory duct. लक्षात येत आहे? वासा डिफरन्स जो आहे, वास डिफरन्स जो आहे हा इथपर्यंत जातो युरिनरी ब्लॅडर पर्यंत. तिथून काय होतं, तो सेमिनल व्हेसिकलच्या डक्ट बरोबर जोडला जातो आणि सेमिनल व्हेसिकलची डक्ट आणि वास डिफरन्सची डक्ट मिळून एकच डक्ट तयार होते, इकडे एक आणि इकडे एक, आणि त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. सो देयर इज अ पेअर ऑफ इजॅक्युलेटरी डक्ट. Ejaculatory duct means duct of seminal vesicle. So these are the seminal vesicles. Duct of seminal vesicle and the vasa difference. It forms this common duct. लक्षात येते का? पहा तुमच्यासाठी common duct हे भारी कमी दाखवतो. And such a common duct is known as a ejaculatory duct, which is about 2 centimeter in length and it opens into the urethra. Clear? And the last part is a urethra. Last portion is a urethra. So what is urethra? So it is a tube and that is a common passage for the urine as well as semen. It is a common passage for urine and semen. So it is known as a urinogenital duct. लक्षात घ्या, हे जे काही
युरेथ्रा. ह्या युरेथ्रामध्ये काय आहे तर ह्या एकाच डक्टमधून मेलच्या बॉडीमध्ये युरिन पण कॅरी केली जाते आणि स्पर्म पण कॅरी केली जातात. स्पर्म कशात असतात तर फिमेलमध्ये असतात. आणि म्हणून ह्या डक्टला आपण काय म्हणतो युरिनोजेनायटल डक्ट म्हणतो, हे विसरायचं नाही. That urinogenital duct, that is a long duct and it extends throughout the length of the penis. It is present throughout the length of the penis. And that duct, this is a penis, so it passes through the penis and it is open at the tip of penis, and that opening is known as a urethral orifice. That is known as the urethral meatus, or also known as a urethral orifice. पहा, लक्षात येते का? युरेथ्रा म्हणजे ही एक ट्यूब. ही लॉंग ट्यूब असते मेलच्या बॉडी मधली. तर ही जी ट्यूब आहे साधारणतः 20 सेंटीमीटर लांबीची ट्यूब असते. आणि मग ही जी ट्यूब आहे युरेथ्रा, तर ही कॉमन पॅसेज असते ज्याच्यामधून युरिन पण कॅरी केलं जातं आणि ज्याच्यामधून सीमेन पण कॅरी केलं जातं. पूर्ण पेनिसच्या लेंथमध्ये ही प्रेझेंट असते. हिचे वेगवेगळे पार्ट पण आहेत. ह्याला प्रोस्थेटिक युरेथ्रा म्हणतात, ह्याला मेम्ब्रानस युरेथ्रा म्हणतात, ह्याला पिनाइन युरेथ्रा म्हणतात. पण एवढं डिटेल्स तुमच्या पुस्तकात नाहीये. आणि मग ही युरिन पण कॅरी करते आणि सीमेन पण कॅरी करते, म्हणून ह्याला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतात. आणि ही ह्या पेनिसच्या टिपला ओपन होते आणि ह्या पेनिसच्या टिपला ज्या ओपनिंगच्या सहाय्याने ती ओपन होते त्या ओपनिंगला काय म्हणतात तर त्याला म्हणतात युरेथ्रल मियाटस किंवा त्याला युरेथ्रल ऑरिफिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द डक्ट सिस्टीम. तर आजच्या लेक्चरला इथं आपण 2 पार्ट कंप्लीट केले. एक म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस आणि दुसरा म्हणजे त्याच्या ऍक्सेसरी डक्ट. उरलेलं जे काही 2 पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर आज आपण इथे थांबू.